नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाटील परिवाराने केले आपल्या लाडक्या लेकीचे अनोखे स्वागत। पूर्वी भारतीय समाजात मुलींचा जन्म म्हणजे खूप मोठा बोजा मानला जायचा, परंतु आता समाजातील रीतिरिवाज खूप बदलले असून आज मुलांच्या बरोबरीने मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात आपले स्वतःचे स्थान निश्चित केले आहे। परंतु आजही ग्रामीण भागात व अशिक्षित लोकांमध्ये मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं। मुलींच्या जन्माने आई वडील दुःख व्यक्त करतात। ही सर्व परिस्थिती बदलण्याचे काम व समाज व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं आहे। ते उरून इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील MD पवार चौकातील रहिवासी असणारे धैर्यशील पाटील यांच्या कुटुंबियांनी आपल्या परिवारातील नवीन पाहुणी अनन्या या त्यांच्या गोड परीचं खूप छान असं स्वागत केलं आहे। अनन्याच्या स्वागतासाठी संपूर्ण घरात फुलांची व फुग्यांची आरास करण्यात आली होती। परीचे आगमन होताच सर्व परिवाराच्या वतीनं फुलांचा वर्षाव करण्यात आला व तिला घरात येण्याच्या मार्गावरती फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर त्यावरती गुलाबांच्या पाकळ्या हंतरण्यात आल्या होत्या। तिच्या स्वागतावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। संपूर्ण पाटील कुटुंबियांमध्ये या नवीन पाहुणीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। अनन्याच्या स्वागतासाठी तिचे पप्पा, मम्मी, आजोबा, आजी, आत्या, मामा व इत्यादी नातेवाईक उपस्थित होते। भरपूर घरच्या सगळ्यांनीच तयारी केली आणि समाजाचं असं म्हटलं तर आजकाल मुलं मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत। मुली पण आजकाल इंजिनियर, डॉक्टर प्रत्येक क्षेत्रातच पुढे आहेत, तर भेदभाव झाला ना पाहिजे आणि मुलींना पण तेवढंच मुलांसारखीच वागणूक देऊन आपण त्यांना पण प्रोत्साहन दिलं पाहिजे की प्रत्येक मोठे व्हायला। आज आपण एवढंच सांगू शकतो की त्यांना पण शिकू दे, मोठं होऊ दे, त्यांना पण समाजात मोठं स्थान मिळू दे, राजकारणात असू दे किंवा प्रत्येक क्षेत्रात गव्हर्नमेंट जॉब असू दे किंवा इंजिनियर, डॉक्टर प्रत्येक क्षेत्रात त्यांना मानाचं स्थान मिळू दे आणि शिकू दे। त्यांना मेन तेच आहे, त्यांना पण त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना कोणत्याही क्षेत्रात मोठं होऊ दे। मुलगी वंशाचा दिवा नसला तरी मुलगी दिवा पणती आहे, दोन्ही घराचा उद्धार करते, आई सासर आणि माहेर। आणि आता सध्या बघा समाजात मुलांच्या पेक्षा मुलीच आई वडिलांना जास्त सांभाळतात। त्यांचं कार्यक्षेत्र बघून आई वडिलांकडे बघायचं जे दृष्टिकोन आहे तो मुलींचा तो चांगलाच आहे। आज मुली वैमानिक झाल्यात, रेल्वे इंजिन चालवतात, आर्मीमध्ये आहेत आणि सगळ्या क्षेत्रात मुली उतरल्यातच। त्यामुळे मुलांना आणि मुलींना समानच न्याय दिला पाहिजे। आपण त्यांच्या मागे खंबीर उभं राहिलं पाहिजे। हीच आत्ता समाजात नवीन एक निर्माण करायची ताकद आहे, म्हणून आपण पण त्यांना साथ दिली पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी। आमच्या घरी माझ्या सासऱ्यांच्यापासूनची परंपरा आहे। सासऱ्यांनी माझ्या 4 नंदा आहेत, मला 4 होत्या नंदा, आता वारल्यात त्या चौघींना पण सासऱ्यांनी आमच्या उच्च शिक्षित केलं होतं। त्या जुन्या काळातल्या 11वी शिकलेल्या होत्या चौघींना पण पोहायला शिकवलं होतं, सगळं सायकल वगैरे सगळं शिकवलं होतं। माझे सासरे सुद्धा 11वी शिकलेले होते, त्यामुळे सगळी घरातले आमच्या उच्च शिक्षितच आहेत। त्यामुळे आम्हाला मुलगा मुलगी असा भेद कधी वाटतच नाही, आम्ही सर्वांना समान न्यायानेच वागवतोय।